शांत आणि आक्रमक याच्यापेक्षा एक शिकलेला आणि एक अनाडी असं असं समीकरण या मतदारसंघात आहे. ज्यानं शिक्षण आपलं पूर्ण करू शकलं नाही, ज्यानं जेल भोगून आला, 1772 गुन्हे आहेत त्याच्यावर, तडीपाराची नोटीस निघलेली आहे. खरं म्हणलं तर कळमूरची मतदारसंघाची एकदा चूक झाली, ती चूक पुन्हा आता हे लोक करणार नाही. एक सुशिक्षित माणसाला निश्चित साथ देतील. महत्त्वाचं असतं की प्रशासनामध्ये काम करताना, विधानसभेमध्ये काम करताना, मंत्रालयामध्ये करताना तुम्हाला त्या गोष्टीचं माहीत पाहिजे, नॉलेज पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टी सगळे GR सगळं माहीत पाहिजेत. परंतु यांना काय माहीत नाही. अधिकाऱ्याला धमकी द्यायचं, मला काही सांगू नको, हे काम झालं पाहिजे, अशा प्रकारची भाषा खरं म्हणलं केलं नाही. त्यामुळे अधिकारीही त्यांच्यावर सर्व नाराज आहेत. विधानसभेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये एकही प्रश्न त्यांनी विचारला. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका संपल्या, त्यानंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावरच येऊन ठेपल्या. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गुडघ्याला बाशिंग मारलं. अनेक उमेदवार, भावी उमेदवार असतील, मतदारसंघात फिरू लागलेत, त्याच पद्धतीचे दौरे देखील करू लागलेत. यामध्येच महाविकास आघाडीचे तथा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर झाली. आज माझ्यासोबत डॉक्टर संतोष टारफे साहेब आहेत. साहेब, उमेदवारी जाहीर झाली, काय पहिली प्रतिक्रिया आहे, काय भावनात, काय सांगा? मी तर सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी या कळमनुरी विधानसभेची उमेदवारी दिली आहे. दुसरं महत्त्वाचं की उद्धव साहेबांना ज्या गद्दारांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं, त्या लोकांना आम्हाला धडा शिकवायचा. कारण महाराष्ट्रामध्ये एक विचित्र पांडा पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. खोके घेऊन गुवाहाटीला जाणं, पळून जाणं आणि त्याद्वारे एक वेगळं सरकार स्थापन करणं ज्याला संविधानिक दर्जा नाही. आणि त्यामुळं ही लोकशाही वाचवण्यासाठी या लोकांना आता घरी पाठवणं फार गरजेचं आहे आणि लोकांमध्येही तशीच भावना आहे. काय अजेंडा असणार आहे? कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार आहात, की संतोष विरुद्ध संतोष अशी लढत राहणार? काय वाटतं? खरं म्हणलं तर संतोष विरुद्ध संतोष ही कशी लढाई ही सर्व जनतेला माहीत आहे. एक संतोष कसा आहे आणि दुसरा संतोष कसा, याचाही अनुभव लोकांनी घेतलेला आहे. 5 वर्ष या संतोषचा अनुभव घेतला आणि मी मागच्या 5 वर्षात होतो, त्यांनी माझासुद्धा अनुभव घेतला. आम्ही कधीही ही भावी पिढी किंवा तरुण पिढी वाया घालण्याचं काम केलं नाही. आम्ही शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष दिलं होतं, विकासाकडे लक्ष दिलं होतं. परंतु या 5 वर्षामध्ये मटका, गुटखा, दारू, अवैध धंदे, रेतीचे अवैध ठेके अशा प्रकारचं काम केलेलं आहे. विकास म्हणजे फक्त जवळचे पाहुणे पोचण्याचं काम यांनी आमदारांनी केलेलं आहे. बाकी कुठलाही विकास झाला नाही. विकासाच्या गप्पा करतात आणि विकास काही नाही. आजही रस्त्याने फिरा, सगळेचे गड्डे आपल्या खेडोपाडी तुम्हाला दिसतील, परंतु कुठलं नाही. मी माझ्या कार्यकाळामध्ये वाड्या तांड्या जोडण्याचं काम माझ्या काळात केलं. परंतु या आमदाराकडे खरं बोललं तर एवढा मोठा चान्स होता, सरकार होतं, मुख्यमंत्री जवळचं होता, एका फोनवर त्याचं सगळं काम होतं. कुठलंही काम यांच्या कार्यकाळात झालं नाही. विकासाच्या गप्पा मारतात. जर विकास खरंच केला असता तर यांना कोणाला पैसे वाटायची गरज पडली नसती आणि लोकच स्वतः येऊन त्यांना डोक्यावर घेतलं असतं. परंतु आता लोक त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आपण यावेळी अनेक आंदोलन केले, मोर्चामध्ये सहभागी झालात. आदिवासी समाजाच्या विविध योजना सरकारने दुसरीकडे लांबवल्या, आरोप केला होता, काय सांगाल? नाही, ते तर सत्य आहे. ज्या योजनेचा पैसा त्या योजनेतच खर्चणं आवश्यक आहे. लाडली बहिणीमध्ये सुद्धा बऱ्याच डिपार्टमेंट, महिला डिपार्टमेंट असेल, समाजकार्य डिपार्टमेंट असेल, आदिवासी विभागाचे असतील, असे पैसे वळवण्याचं काम या सरकारने केलं. आज तुम्ही कोण्याही कॉन्ट्रॅक्टरला विचारा, ज्यांनी काम केलं त्याचे 30% सुद्धा पैसे मिळाले नाही. कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः पैसे नाही तर लोकांचे व्याजाचे पैसे काढून ते त्या कामामध्ये गुंतवतात आणि जेव्हा बिल काढायची वेळ येते तेव्हा म्हणतात सरकारकडे पैसे नाही. तर या सरकारनं मतदारांसाठी फक्त विविध योजना, लाभकारी योजना काढण्याचं काम केलेलं आहे. यामधून फक्त मतदारांना आम्हीच दाखवण्याचं काम याने केलेलं आहे. कुठलीही चांगली भावना याच्या मागं नव्हती. मागच्या 5 वर्षात विकास झाला वाटतं का? या अगोदर आपण प्रवासी बोलताना एक प्रतिक्रिया दिली होती की किराणा दुकानातले नारळ पूर्ण संपून गेले. विकास प्रत्येक गावात सांगितलं की किती पाहिजेत एवढे कोटी देतो, तेवढे कोटी देतो. नारळ फोडण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे. परंतु विकास मात्र कुठंच नाही. मी जे तुम्हाला सांगतो, ज्या कामामध्ये खरं त्या कार्यकर्त्याला प्रॉफिट आहे असली कामं केली. जनतेला कोणतं महत्त्वाचं आहे ते काम नाही केलं. ज्याच्यामध्ये 40%, 30% उरतं आहे असे केले. म्हणजे फक्त यांनी या टक्केवारीचं काम यांनी केलेलं आहे, विकासाचं काम नाही केलेलं आहे. विजयाचा नारळ कशा पद्धतीने तुम्ही फोडाल?
विजयाचा नारळ तर सगळी आमची जनता फोडणार आहे, मला फोडायची गरज नाही. कारण लोकांनी ठरवलं की काही करून या संतोष बांगरला पाडायचं. मागच्या 5 वर्षातली परिस्थिती पाहता कॉल रेकॉर्डिंग असेल, अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले असतील, कसं बघता तुम्ही याच्याकडे? सोशल माध्यमावर जास्त त्यांचा जो काय प्रभाव आहे, ज्याच पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होतात, कशा पद्धतीने चर्चा होते, काय भावना? खरं म्हणलं तर गरिबांना मदत करणं हे काय सोशल मीडियावर दाखवण्याचा विषय नाही. कोणाला मदत करत असताना ती गुप्त मदत केली पाहिजे. मी डॉक्टर होतो, मी खूप मदत केली. मला आत्ताच एक जणाचा फोन आला पुण्याहून, साहेब तुम्ही माझ्या मुलीला वाचलेलं. मी माझ्या सगळ्या नातेवाईकाला सांगतो तुम्हाला मदत करा, 50 मतदान का होईना परंतु मी तुमच्यासाठी करेल. ही मदत गुप्त असते. परंतु या आमदारांनी जिथं मदत केली तिथं व्हिडिओ शूटिंग असेल, ड्रोन कॅमेरा असेल, पहिल्यांदा सुरू केला आणि मग पैसे मोजणं असेल किंवा मदत करण्याचा प्रकार असतील, अशा प्रकारच केलेला आहे. खरं म्हणलं तर कोणी एखादी चांगल्या भावनेनं आपल्याला आभार करत असतील तर ती व्हायरल रेकॉर्डिंग करू नये. ती त्याची खरं म्हणलं मदत केल्याची थट्टा असते आणि हे एकदम चुकीचा पॉईंट आहे. त्यामुळे अशा याच्यात लोक जनता फसवणार नाही. उलटं ज्या लोकांना मदत केली त्याचं आपण सगळ्यांना सांगून एक प्रकारे त्याचा अपमान केल्याचा प्रकार होतो. एकीकडे आपण पाहिलं तर एक आक्रमक संतोष बांगर अशी चर्चा, आणि एकीकडे दुसरीकडे जर पाहिलं तर एक शांत संयमी मितभाषी संतोष टारफे. या दोन्ही संतोष टारफे यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अजेंडा वापरून विधानसभा ही कशा पद्धतीने लढवणार आहात, काय भावना आहे तुमच्या, कशा पद्धतीने विजयाचा गुलाल ओढणार आहात? शांत आणि आक्रमक याच्यापेक्षा एक शिकलेला आणि एक अनाडी असं समीकरण या मतदारसंघात आहे. ज्यानं शिक्षण आपलं पूर्ण करू शकलं नाही, ज्यानं जेल भोगून आला, 1772 गुन्हे आहेत त्याच्यावर, तडीपाराची नोटीस निघलेली आहे. खरं म्हणलं तर कळमूरची मतदारसंघाची एकदा चूक झाली, ती चूक पुन्हा आता हे लोक करणार नाही. एक सुशिक्षित माणसाला निश्चित साथ देतील. महत्त्वाचं असतं की प्रशासनामध्ये काम करताना, विधानसभेमध्ये काम करताना, मंत्रालयामध्ये करताना तुम्हाला त्या गोष्टीचं माहीत पाहिजे, नॉलेज पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी सगळे GR सगळं माहीत पाहिजेत. परंतु यांना काय माहीत नाही. अधिकाऱ्याला धमकी द्यायचं, मला काही सांगू नको, हे काम झालं पाहिजे, अशा प्रकारची भाषा खरं म्हणलं केलं नाही. त्यामुळे अधिकारीही त्यांच्यावर सर्व नाराज आहेत. विधानसभेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये एकही प्रश्न त्यांनी विचारला नाही. एक प्रश्न उमरखेडमध्ये देवसरी म्हणून गावाचा विचारला होता. PA ने त्याच्या लिहून दिलं होतं, ते लिहून दिलेलं सुद्धा वाचतात नव्हतं, अशी त्याची कंडिशन होती. शेवटचा प्रश्न, मागच्या 5 वर्षात अधिवेशनात आमदारांनी कुठला मुद्दा मांडला का? त्या पद्धतीचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला. त्यांनी खरं म्हणलं ते व्हिडिओ व्हायरल करणं आवश्यक होते. आमचे स्वर्गीय नेते राजीभाऊ सातव यांच्या काळात त्यांनी लोकसभेत जे विषय केले होते किंवा मी माझ्या कार्यकाळात केले होते ते त्यांनी जनतेसमोर आणले. ज्यांनी केलं ते निश्चित जनतेसमोर आणलं पाहिजे. यांनी विधानसभेत काय मांडलं याचं जनतेसमोर आणणं आवश्यक होतं. हे असं कोणाला एखादी मदत केली थोडीफार आणि ते जनतेसमोर आणणं हे चुकीचं आहे. तुम्हाला आमदार हे विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे. ते विधानसभेत तुम्ही काय काम केले हे दाखवलं पाहिजे. 2 दिवसापूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली, त्या माध्यमातून आपण सांगितलं की आम्ही 5 जण आहेत, या 5 जणांपैकी कोणाला तिकीट मिळेल आम्ही एकत्रितपणे काम करू, एकत्रितपणे लढा देऊ आणि संतोष बांगर यांना पाडू. कोणाची नाराजी असं वाटतं? आम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्या सर्वांना मी रात्रीच बोललो. 2-3 मला भेटायला सुद्धा आलेले आहे. तशी नाराजी कोणाची नाही, कारण आम्ही पूर्वीच ठरवलं होतं की ही लढाई मोठी आहे. एक धंदांगड्या माणसासोबत आपल्याला म्हणजे त्याच्यासोबत भिडायचं आणि त्यामुळं आपण सर्व एकत्रित लढलो तर निश्चित ही लढाई आपण पार करू शकतो. आणि त्यामुळं सगळ्यांसोबत माझं रात्री चर्चा झाली, सगळे माझ्यासोबत आहे, त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. शेवटचा प्रश्न, अनेक कार्यालय फोडण्याचं काम असेल, त्या पद्धतीच्या धमकावण्याचं काम असेल, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल असेल, अनेक अधिकाऱ्यांना मारहाण असेल, कळमदूरचं तहसील कार्यालय मी फोडतो अशा पद्धतीच्या वक्तव्य असेल, या वक्तव्याचा परिणाम या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल वाटतं? खरं तर या आमदाराचे कारनामे सांगितले तेवढे कमी पडणार आहे. मग एखाद्या बुजुर्ग माणसाला मारण्याचं असेल, अधिकाऱ्याला मारलं असेल, त्या खिचडी दिली नाही म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला मारण्याचं असेल किंवा एखादं कार्यालय फोडण्याचं असेल, खरं म्हणलं तर हे कोणत्या सन्मान्य आमदाराला सोबत नसते. आमदाराचं काम, तुमचं सरकार आहे, मुख्यमंत्री होता तुमचं, तुम्ही ते अधिकारी नाही, त्या अधिकाऱ्याची बदली करायची
किंवा त्या अधिकाऱ्याकडून मुख्यमंत्र्याकडून ते त्यांना सांगून ते काम केलं पाहिजे नियमात जर बसत असेल. परंतु जर एखादा नियमातच बसत नसेल, अधिकारी म्हणला असेल बा नियमात बसत नाही आणि तरी मी तुमचं कार्यालय फोडत असेल, तर ही खरं म्हणलं तर अडाणी माणसाची लक्षणं आहेत. आणि त्यामुळं अशा प्रकारचं लक्षण करणं हे एखाद्या आमदाराला शोभत नाही आणि ते त्यांनी कृत्य केलेलं आहे. त्यामुळे लोक त्याला आता घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. कितीची लीड असणार आहे काय वाटतं? लीड ही आता जनता देणार आहे. खरं म्हणलं तर माझी उमेदवारी मिळावी यासाठी एवढ्या लोकांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे मी आभार करतो. सगळ्यात जास्त तर मी या जनतेचा आभार करतो की त्यांनी गणित पहिलेच मांडून ठेवलं, संतोष विरुद्ध संतोष लढाई होणार आहे आणि या याच्यामध्ये जो संतोष मनाचा आहे त्यालाच निवडून देणार आहेत. एकंदरीत हे होते महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कळमनुरी विधानसभेतील उमेदवार डॉक्टर संतोष टारपे. ही लढाई शांत, संयमी संतोष आणि आक्रमक संतोष, अडाणी आणि सुशिक्षित या दोन संतोषमधली लढाई असल्याची भावना यावेळी माजी आमदार तथा विद्यमान उमेदवार डॉक्टर संतोष टारपे यांनी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी आकाशसह मी उमेश शक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.